आता आम्हास वचन द्या, ठेवा हात मूर्तीवर आणि म्हणा की आम्हाला सोडून जाणार नाही म्हणून. नाही जाणार सोडून. तुम्ही देखील आम्हाला सोडून कधी कधी जाणार नाही. आम्ही तर कधीच नाही जाणार आबांना सोडून. आबा, आबासाहेब, काय झालं? राजाराम राजे असे का मध्ये थांबलेत? बाळराजे, तुम्ही आणि तुम्ही आमचा रस्ता रोखलात? होय आबासाहेब, कारण आम्हाला पण दादासाहेबांना भेटायला यायचं आहे. असं म्हणून बाळराजे सगळ्यांचा डोळा चुकवून इकडे गडाखाली येऊन थांबलेत होय? होय, आम्हाला घेऊन चला. आम्हाला त्यांची खूप आठवण येते. आम्ही त्यांना नक्की सांगू. नाही, आम्हाला आमच्या दादासाहेबांना भेटायचंच आहे. बाळराजे, असा हट्ट करू नये. का करू नये? आम्हाला घेऊन चला. आम्हाला त्यांची खूप आठवण येते. बाळराजे, आम्ही हे असे गेलो आणि असे आलो. परंतु येताना घेऊन येणार ना आमच्या दादासाहेबांना. अर्थात, म्हणून तर निघालो. आम्हाला त्यांच्या बरोबर तलवार खेळायची आहे. गंगासागरात पोहून दाखवायचंय. त्यांच्याशी बुद्धिबळ करायचंय. त्यात त्यांना हरवायचंय. मग तर आम्ही तुमच्या दादासाहेबांना लगेच घेऊन येतो. आम्ही वाट पाहतोय आबासाहेब. आम्हाला करमत नाही. खरंच घेऊन याल ना त्यांना? आम्हालाही करमत नाही. आम्ही घेऊन येतो त्यांना. पण तुम्ही आता तातडीनं गडावर जा. होय आबासाहेब. इडापिडा टळली आणि माझ्या युवराजाची चतुराई कळली. देवा परमेश्वरा, आमच्या युवराजांना 10 हातीचं बळ दे र बाबा. बघा युवराज, रयतेचं किती प्रेम आहे तुमच्यावर. हा, जीव ओवाळून टाकते तुमच्यावर. मला वाटलं होतं तुम्ही दिलेर खानाच्या गोटात गेल्या म्हटल्यावर रयतेने तुमच्या बाबतीत जरा राग धरला असेल, कानापली असेल, पण तसं नाही. त्यांचा विश्वास आहे आपल्या युवराजावर. मामासाहेब चांगलं काय वाईट काय रयत बरोबर ओळखते. तर अहो, इथं जर एवढं जल्लोषात तुमचं स्वागत होतंय तर पन्हाळ्यावर किती असं जंगीच असल. शेवटी स्वराज्याचं युवराज आहेत यार. युवराज, काय करताय? दादासाहेबांच्या स्वागताची तयारी. बुर्जांवर भगवे फडकताना दिसले की दादासाहेब खुश होतील ना. बाळराजे, तुम्ही दादासाहेबांना भेटायला निघाला होता? हो मातोश्री. आबासाहेबांच्या मागे लागला होता? हो. गड उतारही झाला होता? हो मातोश्री. बाळराजे, हे योग्य आहे का? कोणाला विचारून तुम्ही असं वागता?
आणि तुमच्या दादासाहेबांना भेटण्यासाठी एवढ्या दूर जाण्याची काय गरज आहे? आम्हाला करमत नाही. किती दिवस झाले आम्हाला दादासाहेब दिसले नाही. आम्ही त्यांच्याशी खेळलो नाही, भेटलो नाही. ते जर आले तर भेटा. बाळराजे, तुम्ही व्यायाम करावा, रपेट मारावी, तिरंदाजीत हुशार बनावं, कडकोटास फेटी द्याव्यात. भावी राजे आहात तुम्ही, राजासारखंच वागावं. राजे तर दादासाहेब. बाळराजे, तुम्ही सुद्धा राजे आहात, हे लक्षात ठेवा. आम्ही दादासाहेबांचे छोटे बंधू आहोत. तुम्हाला केव्हा कळणार या गोष्टी कुणास ठाऊक. तुम्ही का सारखे दादासाहेब दादासाहेब करता? बाळराजे, तुम्ही युवराज आहात, युवराजासारखेच राहा. हो, युवराज आहोत, युवराजासारखे राहणार. मग भाऊ आहोत, भावासारखे केव्हा राहणार? बाळराजे, तुम्हाला कसं समजावून सांगायचं कळत नाही आम्हाला. हो जनार्दन पंत, इथं तपकीर ओढत बसलाय वय. मी आपला सज्जा कोटी, 3 दरवाजा, तळ, समजा पन्हाळा फिरून आलो. जनार्दन पंत दिसलं का? जनार्दन पंत दिसलं का? तर जनार्दन पंत इथं बसले तपकीर ओढत. या हिरोजी या. अहो मी असून असणार कुठं, कचेरीत. पण तुम्ही रायगडाला जाणार होता ना? निघालो होतो, पण आपल्या अंगरक्षक दलाचे मुख्य बाबाजी डमलेरे ते भेटले. ते म्हणलं थांबा, महाराजांची तुमची चुकामुक होईल, थांबा इथं. मग मी थांबलो. बाबाजी? हो. ते कधी आले पन्हाळ्यावर? काल रातच्याला. बाबाजी आले म्हणजे महाराजही येतीलच एवढ्यात. घ्या नाव घ्यायला आणि हजर व्हायला. या 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 बाबाजी, या या. राम 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 पंत, राम राम हिरोजीराव. राम राम. काय आज तपकिरीवर जोर लावलाय? वढून घ्यावी म्हटलं. नाही, महाराज आल्यानंतर ही डबी वर दिसून उपयोगाची नाही. ऐकलं का? केव्हा येतात महाराज? आता त्यांचं काय सांगावं, ते कधी येतील ते. युवराज पोचायच्या अगोदर पोचले म्हणजे झालं. युवराज तर आता कवावी येतील गडावर. पण आता करायचं काय? सामोरं जावं लागणार युवराजांना. सामोर? वय वय, सामोरं जावं लागणार. कसं जायचं सामोर? तुम्हाला काही आदेश दिलाय का महाराजांनी? बाबाजी नाही, त्याने आमसनी फक्त सुरक्षेसाठी आधी गडावर पाठवलंय, काही आदेश नाही दिलाय. करायचं काय आता? स्वागत करायचं का नाही? कसं करायचं स्वागत? कसं जायचं सामोर? मोगलांना जाऊन मिळालेले युवराज ते. आणि समजा आपण स्वागत केलं आणि महाराजांना आवडलं नाही म्हणजे? हे खरंच म्हणा. खूप आटापिटा केला, परंतु महाराज गेलेच. हो ना. अहो, हिशोबाचे आकडे आणि हिशोबाचा ताळेबंदही रोखू शकला नाही महाराजांना. रोखू शकला नाही, पण निदान वेळ तर गेला. हो, हे बरोबर आहे. महाराजांचा वेळ गेला आणि मोरपंतांवरही शेकलं. आमच्यावर काय शेकणार आहे? अहो, दुसऱ्याच दिवशी सगळ्या नोंदी दाखवल्या महाराजांना. म्हटलं बघा महाराज, हा सूर्याने हा जयद्रथ. हो पंत, हा नुसता नमुना होता. खरी गंमत तर पुढे आहे. तुम्ही जरा कळ काढा. अनाजी पंत, अंगलट येईल असं कधीही वागलो नाही आम्ही. नाही ना? मग घाबरू नका ना, निवांत राहा. आता आमच्याकडनं तुम्हाला कधीही आमंत्रण येणार नाही. या या, सामील व्हा. कारण तुमची तरा आता आम्हाला कळून चुकली आहे. तुम्ही थांबा,
तुमच्याशी मागावून बोलतो. रावजी नाना, जी सुरनीस. आता नवा खात्रीचा आणि आपल्याला मानणारा माणूस आपल्यात सामील करून घेतला पाहिजे. एकावर भागेल नाही, तुर्तास भागवून घेऊ. आता एक करूया. पन्हाळ्यावर हिरोजी फर्जंद आहेत, त्यांना हाताशी धरू. हा, तो एक आहे खरा आपला माणूस. पन्हाळ गडावरची इत्यंभूत माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहिली पाहिजे. तेवढा धागा जोडून घ्या. पण तो धागा जोडलेलाच आहे. हं? पण तो बघा, विचार करा. लांब गेला तर एक एक गोष्ट बाहेर येत राहील. त्यापेक्षा मिळून मिसळून राहू. हं? बघा, विचार करा. युवराजांना सामोरं नाही गेलो तर ते चिडत्याल. अहो, चिडतील आमच्यावर, तुमच्यावर नाही. आमच्यावर का म्हणून नाही चिडणार? असं बघा हिरोजी, महाराजांच्या मृत्यूशय्येवर झोपायला डगमगला नाही तुम्ही आग्र्यात, म्हणून तुम्हाला कुणी बोल लावलाय का कधी? तेही खरंच म्हणा, पण महाराजांसाठी कित्येकाने जीव धोक्यात घातले. घातलेत हे खरं, पण तुमच्या त्यागाला तोड नाही. आता तुम्हीच सांगा काय करायचं ते. स्वागताला सामोरं जायचं का नाही ते? ऐकलं का? युवराज न सांगता सवरता मोगलाईत गेला. त्याचा महाराजांना तारास योग झालाच. नाही म्हणलं तरी नामुष्की ओढावलीच. आनाजी पंत, मोरोपंत, समद अष्टप्रधान मंडळच नाराज आहे. त्यात आपण सुद्धा मोर जाण्यात काय मतलब आहे? वारा बघून पाठ फिरू काय? असंच करावं आता. रावजी नाना, मला तरी अनाजी पंतांचं काहीही पटत नाही. आता मला सांगा, सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्यानंतर आपण का विरोध करायचा शंभूराजांना? अनाजी पंतांनाच ठाऊक. अहो, निवाडाही त्यांच्या बाजूने लागलाय. शिवाय राणू अक्कांनी छावणीत काय घडलं ते सांगितलं ना आपल्याला. शंभूराजांची धग, त्यांची तडप, त्यांची तळमळ. मग आपण वाकड्यात का चालायचं? पंत, हो पुढचा धोका ओळखा. पुढचा धोका बघा, काहीही धोका नाहीये. आणि आता चांगल्याला चांगलं म्हणा ना. बघा, उगाच तेढ निर्माण होईल असं कुणीही वागू नये. शंभूराजांची तळमळ लक्षात घ्या. पंत, शंभूराजे आतापर्यंत कसे बोललेत, कसे वागलेत माहितीये ना? लगेच गर्व येतो त्यांना, जीप साईड सुटते. लहान थोर काही बघत नाहीत ते. आता आपण एकच गोष्ट किती वेळ लावून धरावी? मला तरी त्यांच्यात काहीही उणेपणा दिसत नाही. भाऊजी नाना, मला तरी शंभूराजे महाराजांसारखेच दिसतात. महाराज? पंत, आपल्या महाराजांना ओळखता ना तुम्ही? अहो, आपले महाराज कसे आहेत? शेष नागासारखे. 1000 फण्या आहेत, 1000 भार विष आहे, परंतु कायम शांत. अहो, पृथ्वीचा एवढा भार डोक्यावर पण डळमळला नाही. तर तुमचे शंभूराजे विंचवासारखे. अहो, 2 थेंब विष असेल नसेल, पण नांगी कायम वर. म्हणून म्हणतो, जास्त प्रेमात राहू नका त्यांच्या. कधी नांगी मारतील ना, कळायचं सुद्धा नाही. थांबा थांबा, हो, वा माग. हिंबर उभं राहू द्या. आमच्या भगवंताचं लेकरू पन्हाळगडी यायला लागलंय, त्याला बघू द्या डोळं भरून. कोण तुम्ही?
मामासाहेब ज्यांनी स्वराज्यासाठी रक्त सांडून आमच्या आबासाहेबांचे प्राण वाचवले, त्या थोर शिवा काशीदांची कारभारी. वय वय न्यास्ती. आणि मावशी, तुमचा मुलगा कुठे? लहानपणी त्याला तलवार दिली होती आम्ही. युवराज, ही ती तलवार. तुझे आबा गेले म्हणून आम्हाला आमचे आबा मिळाले. ही घे तलवार भेट. आणि मोठं झाल्यावर आमच्या फौजेत येशील ना? हो. ही आपली आठवण कधीच हाता येगळी नाही. वा, आनंद वाटला भाऊ. आता आपली हाक आली मी लगेच निघणार. शाबास. येतो मावशी. मातोश्री, हातोश्री, मातोश्री, आपले युवराज स्वराज्यात आले. आले? हो मातोश्री, आले. गावोगावी त्यांचं जंगी स्वागत होत आहे. खरंच खरंच रयत त्यांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभी आहे. त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करते. याचा अर्थ रयत त्यांना आपलं मानते. हो मातोश्री, याचा अर्थ असाच होतो. मातोश्री, एवढे गैरसमज लोकात पसरवणाऱ्यांनी पसरवलेच, पण लोकांनी त्याकडे दुर्लक्षच केलं. अहो, ते खरे तर वाटायला पाहिजेत. काय म्हणाले? आबासाहेबांवर रुसून युवराज दिलेर खानाकडे गेले. सुनबाई, आपली रयत ही आऊसाहेबांच्या पंखांखाली वाढली आहे. ती आता पूर्वीसारखी दूधखोळी राहिली नाही की कुणीही उठावं, काहीही सांगावं आणि आपल्या रयतेने त्या गोष्टींवर विश्वास ठेवावा. मातोश्री, आया बया मीठ मिरच्या ओवाळून टाकतायत. ढोल ताशा खैताळ वाजवून लोकांनी युवराजांची मिरवणूक काढलीये. आता आमचा जीव भांड्यात पडला. आमचाही. आता पन्हाळ्यावरही युवराजांचं जल्लोषात स्वागत व्हावं. होणार. तिथेही त्यांचं स्वागत जल्लोषातच होणार. तिथे आपले हिरोजी फर्जंद आहेत, बाबाजी ढमढेरे आहेत, मुरारबाजींचे नातू विठ्ठलपंत आहेत. सगळे जण शंभूराजांसाठी पायघड्या अंथरून वाट बघत असतील. युवराज, गडावर एकदम सुटसुकाट दिसतोय. मामासाहेब, तुम्ही वर्दी दिली होती ना? तर वर्दी दिली होती की तुम्ही येताय म्हणून. मामासाहेब, कदाचित खबर खरी नाही असं वाटलं असणार त्यांना. असं कसं खरं वाटलं नसल? म्या वर्दी दिलीच होती आणि तिकडनं महाराजांचा बी निरोप आलाच असेल की. मग आपणच वेळेच्या आधी पोचलो नाही ना? अहो युवराज, गावागावात स्वागत होते तुमचं. गडावरच्या हेरांना आणि टेळणी करणाऱ्यांना माहित असेलच की. पन्हाळ्यापासून एक कोसावर असतानाच 9 बजी झाडाया पाहिजे होत्या. सिंग तुतार्यांनी जणात्कार करायला पाहिजे होता. मामासाहेब, कदाचित ही खबर गुप्त ठेवायची असेल. खबर कुठं गुप्त राहिली आता? हे काय, बाबाजी ढमढेरे आले. गुजरात शंभूराज. या बाबाजी ढमढेरे, तुम्ही एकलंच? गडावरचे गडकरी फडकरी कुठे आहेत? ते का नाही आले युवराजांना सामोरी?